आज सकाळीच निंबू पाणी करायला घेतलं. मी प्यायले नाही, करायलाच घेतलं. अजून निंबू नाही टाकलं त्याच्यात. मस्त असं निंबू पाणी बनवायला घेतलं. निंबू पाणी तर बनवलं, पण आज निंबू पाण्यात मीठच नव्हतं टाकलं. एवढं तोंड खराब झालं ना का लई. मग डबल ते ओतून दिलं आणि त्याच्यात मीठ टाकून पेलं. पण आज काही निंबू पाण्याला चवच आली नव्हती. पण तरी बी आता निंबू पाणी केलं तर मग पेवा तर लागतेच. आणि आज जायचं होतं मला दवाखान्यात. हा काल व्हिडिओ शूट केला मी. काल उन्हाने एवढी तब्येत खराब झाली का व्हिडिओ टाकलाच नाही मी. तो आज अपलोड करणार आहोत. निंबू पाणी पेलं आणि दवाखान्याची फाईल पाहिजे होती, कारण दवाखान्याची फाईल असल्याशिवाय जमत नाही काम. तर मग दवाखान्याची फाईल काढून ठेवली आणि चहा ठेवला मस्त आणि चहा पिऊन घेतला. चहाचे भांडे बाहेर नेऊन ठेवले आणि तयारी करायला घेतली. मस्तपैकी अशी तयारी केली. आणि चष्म्याचं काम तर आहेच, कारण डोळ्याच्या डॉक्टरकडे जायचं होतं. तयारी केली आणि घरूनच तोंडाला बांधून घेतलं. ऊन एवढं का मरणाचं. पोचलं दवाखान्याचा एरिया बाहेरचा पाहून घ्या, एकदम बढिया आहे. चपला तर लय दिसू राहिल्या, गर्दीला आहे वाटते. पण दवाखान्यात गेल्यावर समजलं की गर्दी नाही. तर मग काउंटरवर नंबर लावून दिला, फाईल चेक केली आणि बसलो निवांत. आता डॉक्टरना आवाज दिला तेव्हा जावं लागेल डोळे तपासायला. तर पटकनच असा नंबर लागला आणि डोळे तपासून घेतले डॉक्टरनं मशीनीतून. आता डॉक्टरनं चष्मा तर बदलायचं काही सांगितलं नाही, हाच ठीक आहे. तर ड्रॉप दिले डोळ्यात टाकायला. ड्रॉप घेतला आणि निघलो. मग आता घरी ॲटोजवळ पोचलो. ॲटोत बसलो मस्तपैकी. घरी आल्यावर ना, घरी पोचल्यावर आता सगळा पसारा जे काही आणलं मी ते सगळं आता भरून ठेवा लागेल. इकडे तिकडे भुईमुगाच्या शेंगा आणल्या होत्या, आणखी लय काही आणलं होतं. पण एवढा जीव थकला होता ना का मरणाचा. आता काय काय तुम्हाला दाखवा हे सुचत नव्हतं. चला तर मग भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.